नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन 5 आहे, त्यातला एक्झाम्पल 1. क्वेश्चन 5 काय आहे आपला, काय म्हणतंय क्वेश्चन 5, हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला ते क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करायचंय. चला बघूया कसं आहे ते. सगळ्यात पहिले काय करू आपण, हे जे दोन इक्वेशन आहे त्याला काय ax + by इक्वल टू सी फॉर्म मध्ये लिहून घेऊ, म्हणजे जनरल जो फॉर्म आहे त्यामध्ये. चला पहिलं तर जे आहे ते ax + by त्या फॉर्म मध्ये ऑलरेडी आहे. 6x - 3y इक्वल टू -10 ओके आहे. आणि याला मी काय करतो, इक्वेशन 1 असं नाव देतो. इथपर्यंत लक्षात आलं. सेकंड काय आहे बघा, 3x प्लस 5y इक्वल टू हा जो -8 आहे इकडे गेल्यावर काय होणार, +8 म्हणजे काय होतं आपल्या जनरल फॉर्म मध्ये येतं बघा, ax + by इक्वल टू c म्हणजे x y एका साईडला आणि कॉन्स्टंट एका साईडला. याला आपण काय करू, इक्वेशन 2 असं नाव देऊ. आता काय आहे इथपर्यंत तर झालं. नेक्स्ट काय म्हणते आपलं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ dx and dy. आपल्याला dx आणि dy च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहे. चला सगळ्यात पहिले आपण d ची व्हॅल्यू फाइंड करू. इथे लिहू आपण d इक्वल टू, आता d मध्ये काय येतं बघा, कोएफिशियंट ऑफ x अँड y. आता पहिल्या इक्वेशन मध्ये बघा x चा कोएफिशियंट किती आहे 6, सेकंड इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट किती आहे 3, नंतर किती आहे y चा कोएफिशियंट आहे -3 फर्स्ट इक्वेशन मध्ये, आणि +5 हा आहे सेकंड इक्वेशन मध्ये. आले का, x आणि y चे कोएफिशियंट बघून घ्या. 6 3 -3 5 x आणि y चे कोएफिशियंट. सगळ्यात पहिले x मग y. ओके इथपर्यंत आलं. आता काय करायचं, सॉल्व करताना काय, डिटर्मिनंट सॉल्व जसा करतो आपण तसा मागच्याच इक्वेशन मध्ये आपण मागच्या क्वेश्चन मध्ये आपण बघितलं आहे डिटर्मिनंट कसा सॉल्व करायचा आणि डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू कशा काढायच्या. तर तेच करायचं आपल्याला. 6 × 5 सगळ्यात पहिले असं मल्टिप्लिकेशन, नंतर मायनस फॉर्म्युला मधला, नंतर असं मल्टिप्लिकेशन -3 × 3. ओके किती येणार, 6 × 5 म्हणजे 6 पंचे 30, मायनस आणि 3 त्रिक 9, आणि हा मायनस मायनस किती होणार, प्लस हा मायनस आणि हा मायनस काय होणार, प्लस होणार. आता ओके तिथं, आणि 3 × 3 किती येणार, 9. आलं लक्षात. ओके चला 3, आता 30 + 9 किती येणार, 39. ही झाली व्हॅल्यू ऑफ d. आता मी इथंच लिहितो d इक्वल टू 39 आणि असं एक बॉक्स करून टाकतो. ओके चला आता काय फाइंड करायचं आपल्याला, dx फाइंड करायचं आपल्याला. तर dx मध्ये सगळ्यात पहिले x च्या जागी जो x आहे आपला तिथं काय कॉन्स्टंट. आता ही x आहे आपला फर्स्ट कॉलम जो आहे तो x चा आहे, तिथं काय आहे कॉन्स्टंट काय बघा -10 आणि 8. सगळं आपल्याला इक्वेशन मध्ये दिलेलं आहे. -10 आणि 8 हा झाला कॉन्स्टंट. y जशाच तसा, y चे कोएफिशियंट जशाच तसे. y चे कोएफिशियंट काय -3 आणि 5 हे y चे कोएफिशियंट आहे. बघा dx चा डिटर्मिनंट कसा आलेला आहे, इथं कॉन्स्टंट x च्या ठिकाणी आणि y चे कोएफिशियंट जशाच तसे. चला सॉल्व करा. आता -10 × 5 असा मल्टिप्लिकेशन, -10 × 5 असा मल्टिप्लिकेशन, नंतर असा मल्टिप्लिकेशन -3 × 8. ओके आणि हा -3 × 8 हा मायनस फॉर्म्युला मधला. 10 × 5 किती येणार
50 मायनस 50 आणि हा मायनस जसाच तसा 8 इंटू 3 किती येणार 8 त्रिक 24 आणि हा मायनस किती होणार प्लस होणार प्लस 24 येणार. आता बघा किती राहिले आता 24 इथे किती राहिलं 26. सिंपल मॅथेमॅटिक्सचा प्रॉब्लेम आहे. आता हे कॅल्क्युलेशनच आहे. -50 प्लस 24 -26. आता dx किती आला -26 हे आपण इथं लिहून घेऊ. ओके. आता काय फाइंड करायचं आपल्याला बघा dy फाइंड करायचं dy. आता dy मध्ये काय होतं बघा x चे जे कोएफिशिएंट आहे जे जशाच तसे म्हणजे x चे कोएफिशिएंट लिहून घ्या. काय 6 आणि 3 x चे कोएफिशिएंट आणि y च्या कोएफिशिएंटच्या जागी कॉन्स्टंट -10 आणि 8. कळतंय तुम्हाला काय चालू आहे ते बघा. d मध्ये काय आहे x आणि y चे कोएफिशिएंट ते कुठून भेटणार ह्या इक्वेशन मध्ये. कोएफिशिएंट म्हणजे काय लगतची संख्या x च्या शेजारची संख्या काय आहे 6 आणि 3. फर्स्ट इक्वेशन मध्ये 6 नंतर 3 आणि y चे कोएफिशिएंट काय आहे -3 5. त्याच्या लगतची म्हणजे खेटून असलेली संख्या ती आहे. d मध्ये x आणि y चे कोएफिशिएंट dx मध्ये x चे जे कोएफिशिएंट आहे तिथं काय कॉन्स्टंट -10 आणि 8 हा कॉन्स्टंट y च्या ठिकाणी y चे कोएफिशिएंट. dy मध्ये बघा x च्या ठिकाणी x चे कोएफिशिएंट y च्या ठिकाणी -10 आणि 8 म्हणजेच कॉन्स्टंट. चला सॉल्व करा. आता dy ला इथपर्यंत कळलं असेल तर कमेंट मध्ये सांगा. काही डाऊट असेल तो पण कमेंट मध्ये नक्की सांगा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राइब करून टाका. चला 6 इंटू 8 ओके. नंतर -10 इंटू 3 -10 इंटू 3 ओके. चला इथपर्यंत आलं. 6 इंटू 3 8 45 8 सकून 48. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. हा मायनस आणि मायनस प्लस 10 इंटू 3 देणार 30. ओके आलं लक्षात. इथं काय डाऊट असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. काही नाही 10 इंटू किती येणार 30 -30 हा मायनस आणि हा मायनस प्लस झाला 30. ओके सेम आहे सिंपल आहे. आता किती 30 आणि 40 70 आणि 8 78 78 आलं. dy ची व्हॅल्यू आली 78. आता आपल्याला काय करायचंय x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या आहे. मी काय करतो इथंच घेतो. आपल्याला जागा नसल्यामुळं इथं घेतो मी आता आणि लिहून घ्यायचं तुम्ही काय फाइंड x आणि y बाय क्रॅमर्स रूल. मी फक्त लिहितो फाइंड x अँड y. हे लहान अक्षरात झालेलं आहे बघून घ्या एकदा. काही नाही x फाइंड करायचा फॉर्म्युला काय आहे बघा. x इक्वल टू काय आहे dx अपॉन d. सगळं आपण फाइंड केलेलं आहे. dx काय भेटलं आपला बघा 26 -26 आणि d काय आपला 39 39 बघा d 39 आणि x किती येणार आपला बघा काटपीट करून 13 दुने 26 33 39 भाग जातो -2 अपॉन 3 लिहा. x आला आपला -2 अपॉन 3. y काय येणार बघा y इक्वल टू dy अपॉन d. हा फॉर्म्युला आहे. y इक्वल टू dy अपॉन d. आता y असेल तर वरती dy x असेल तर वरती dx आणि खाली दोन्हीकडे d कॉमन आहे. चला y इक्वल टू बघा dy किती भेटला आपला 78 आणि d किती आहे 39 बघा 33 39 78 आणि इथं परत आणखी 3 6 y इक्वल टू आला आपला 2. y इक्वल टू आला
2 39 दुने 78. सेम कसं पण करा, तुम्ही असं करा तसं करा, काय नाही, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. ओके, इथपर्यंत आलं लक्षात. चला आता हे झाले, एक्स भेटला वाय भेटला, पण ते कसं सॉल्व्ह केलं आपण, क्रॅमर स्टुडंट. फायनली काय लिहायचंय, द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज ऑर्डर पेअर एक्स वाय इक्वल टू, एक्स ची व्हॅल्यू किती लिहायची आणि वाय ची जी आली ती, एक्स ची किती आली आपल्याला -2/3 आणि वाय किती आलेला आहे 2. ओके मित्रांनो, आलं लक्षात. चला, लक्षात आले असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून टाका आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.